सरकारी कार्यालयात बर्थडे साजरा करताय तर सावधान, कारण सरकारी कार्यालयामध्ये बर्थडे साजरा करणं तुम्हाला महागात पडू शकतंय। सरकारी कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरा केल्यास थेट कारवाई केली जाणार आहे। तसंच सतत मोबाईलवर बोलणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे। या संदर्भात परिपत्रकही जारी करण्यात आले। शासकीय कार्यालयात गेलेला सामान्य नागरिक अनेक वेळ सरकारी अधिकारी व्यस्त असल्यानं तिष्ठत बसतो। कधी कोणी वाढदिवस साजरा करत असतो, तर कोणी फोनवर बोलत असतं, तर कोणी मित्र आलाय म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत असतं। त्यामुळे सामान्य माणूस खोळंबतो। म्हणूनच राज्य सरकारनं असल्या कामचुकारांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे। कार्यालयीन वेळेमध्ये असं काही आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बऱ्याच कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे होतात, केक कापले जातात, गाणे म्हटले जातात आणि त्या ऑफिसमध्ये आलेले जे व्हिजिटर्स आहेत किंवा अभ्यागत आहेत किंवा शेतकरी आहेत ते बाहेर प्रतीक्षा करीत बसतात। हे चित्र निश्चितच चांगलं नाहीये, शासनाची बदनामी करणार आहे। त्यामुळं आम्ही एक परिपत्रक काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा उल्लेख केलेला आहे आणि यामध्ये कुठल्याही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही विभागाच्या शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये त्यांच्या शासकीय कार्यालयामध्ये बर्थडे साजरा करू नये, वाढदिवस साजरा करू नये। जर असं कोणी केलं तर याच वर्तणूक नियमाच्या अंतर्गत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते। ही शासकीय कामकाजाच्या वेळी जे शासकीय कामकाजाचे फोन आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर फोन कोणी करू नये आणि विशेषतः समोर व्हिजिटर्स बसले असताना त्यांचा वेळ मौलिक आहे हे गृहीत धरूनच कामकाज करावं। महिला आणि वयोवृद्ध येणाऱ्या व्हिजिटर्सना सन्मान द्यावा, त्यांचं काम जे काय ते अगोदर काढावं। पुन्हा येणाऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावे। असे अनेक परिपत्रक काढलेले आहेत आणि प्रत्येक बैठकीत आम्ही समुपदेशन पण करतोय अधिकारी कर्मचाऱ्यांचं। पण जर असं कोणी कार्यालयीन कामकाजामध्ये असा वेळ वाया घालत असेल आणि शासकीय काम सोडून इतर कोणी काही करत असेल आणि त्याची तक्रार प्राप्त झाली तर त्याच्यावर सुद्धा आम्ही निश्चित कारवाई करू। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिक गेल्यावर त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते, कारण काय तर अधिकारी काही ना काही कामांमध्ये व्यस्त असतात। कधी काही त्यांचे वाढदिवस साजरे करत असतात, तर कधी काही इतर वैयक्तिक कामांमध्ये बिझी असतात। त्यामुळे सर्वसामान्यांना ताटकळत राहावं लागतं आणि यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। अगदी खरं आहे, सरकारी कार्यालयांमध्ये हे चित्र अगदी नेहमीच झालेलं आहे। याबाबत एक शासनाचे नियम सुद्धा आहे, मात्र या नियमांचं पालन होत नसल्याचं चित्र आपल्याला सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये पाहायला मिळतंय। याबाबत शासनाला असंख्य तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यामुळे पुन्हा एकदा शासनानं एक पत्र काढून आता सर्व कर्मचाऱ्यांना आपण म्हणू शकतो की एक वॉर्निंग दिलेली आहे। त्यानुसार त्यांनी जर त्यांचं नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा पद्धतीचं हे पत्र आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी एक वेगळं सर्क्युलर काढून याबाबत आता सर्वच कर्मचाऱ्यांना एक इशारा दिलेला आहे। शासकीय वेळेत फक्त शासकीय काम करावं, कुठलाही वैयक्तिक कार्यक्रम साजरा करू नये, वाढदिवसाची केक कापू नये, गाणं म्हणू नये, इतकंच नाही तर फोनवर अवांतर गप्पा मारू नये, सोबतच मित्रांसोबत बाहेर जाऊन चर्चा करू नये, सतत कार्यालयाबाहेर जाऊन आपला वेळ वाया घालवू नये, अशा पद्धतीचे आदेश त्यांनी काढले आणि असं न वागल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, प्रसंगी त्यांचं वेतन रोखण्यात येईल, प्रसंगी त्यांची पदोन्नती सुद्धा रोखण्यात येईल, अशा पद्धतीची कारवाई आता करणार असल्याचं जिल्हाधिकारी संभाजीनगर यांनी सांगितलेलं आहे। जी नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जर आता सरकारी कार्यालयामध्ये वाढदिवस साजरे झाले तर थेट आता कारवाई केली जाणार आहे।